महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर शहरातील राहुल इदाटे या तरुणाला तब्बल 5 ते 6 तास 108 रुग्णवाहिका सेवा तातडीने न मिळाल्याने वेळेत उपचार घेता न आल्याने जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घडली आहे। आता या प्रकरणी नातेवाईकांकडून कारवाईची मागणी केली जाते। राहुल हा कॅम्प नंबर 1 हर्षवर्धन नगर येथे रहिवासी असून त्याला बुधवारी सायंकाळी उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी कळवा या ठिकाणी हलवण्यात सांगितले। दरम्यान वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय असा आरोप नातेवाईकांनी केला जातोय। या घटनेनंतर मध्यवर्ती रुग्णालयाच्या विरोधात नागरिकांचा रोष व्यक्त होत असून कारवाईची मागणी केली जाते। उल्हासनगर 1 मध्ये राहणारा राहुल ॲम्ब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे। राहुल हा अर्ली मॉर्निंग सकाळी इथे दाखल झाला होता, त्याच्यावर उपचार सुरू होते, त्याच्या टेस्ट झाल्या होत्या। 2:15च्या दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी त्याचे रिपोर्ट दुसऱ्या खासगी रुग्णालयाला पाठवले। त्यांनी सांगितले प्रकृती चिंताजनक आहे, त्याला इकडे घेऊन या। याच्या नातेवाईकांनी विनंती केली याला डिस्चार्ज करा, आम्ही इकडे घेऊन जात आहोत, परंतु रुग्णालय प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला डिस्चार्ज केलं नाही। 3:15 नंतर याची डिस्चार्जची प्रक्रिया सुरू झाली, परंतु हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना कळव्याला रेफर केलं। आता 3:15 नंतर रेफर केल्यानंतरही अजूनही त्याच्याकडे ॲम्ब्युलन्स आली नाही। यांनी सांगितलं प्रकृती चिंताजनक आहे, तुम्ही याला 108 जे त्यामुळे डॉक्टर असतील अशाच ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जा। 108 ॲम्ब्युलन्सला फोन करत राहिले, परंतु 108 ॲम्ब्युलन्स संध्याकाळी 7-8 पर्यंत आली नाही आणि शेवटी राहुलने ॲम्ब्युलन्स न आल्यामुळे आपला जीव गमावलेला आहे। ह्यापुढे का ॲम्ब्युलन्स डॉक्टर असेल किंवा नातेवाईक असेल, रुग्ण असतील, सगळ्यांची एकच तक्रार आहे, 108 ॲम्ब्युलन्सला कधीही फोन केला तर ती कधीच वेळेवर येत नाही। माझी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, खासदार साहेब सगळ्यांना विनंती आहे की पहा आपल्याकडे काय होतंय। आपण विकास मोठ्या प्रमाणात बोलतो की मोठा विकास होतोय, पण गोरगरिबांना जर आपला जीव वाचवण्यासाठी वेळेवर ॲम्ब्युलन्सच मिळत नसेल तर मग हा कोणता विकास आहे आणि हा गोरगरिबांच्या कुठल्या कामाचा विकास आहे की आम्हाला जीव वाचवण्यासाठी ॲम्ब्युलन्सच मिळत नाही। मी आपल्या माध्यमातून विनंती करतो, 108 हा खूप मोठा घोटाळा आहे। एका एजन्सीला हे काम दिलेलं आहे असं कळलेलं आहे आणि ती एजन्सी आता कशी काम करते आम्हाला माहीत नाहीये, जिल्हा वाईज आहे की पूर्ण राज्य वाईज आहे, परंतु यांच्यावर कदाचित कामाचा लोड खूप आहे आणि ह्या ॲम्ब्युलन्स कधीच वेळेवर येत नाही असा सर्वांचा आरोप आहे। तर आपल्या माध्यमातून विनंती आहे, याचा रिव्ह्यू घ्या, याचा पाठपुरावा करा, याची माहिती घ्या आणि जर याच्यामध्ये कोणी दोषी असेल त्यांच्यावर सक्त कारवाई करा। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।